सर्वांना प्रेज लॉर्ड. ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना सलाम. प्रभूला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं परमेश्वराच्या वचनानं जगणारा व्यक्ती कशा पद्धतीने असतो. आणि खरंच आहे, जर आमचा भरोसा देवाच्या वचनावर असेल तर जीवनातल्या कठीण प्रसंगामध्ये देव वचनाच्या द्वारे आम्हाला पुढे घेऊन जातो. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं देवाच्या वचनावर आधारित जीवन जगलं पाहिजे. जर तुमच्या काही प्रार्थना विनंत्या असतील तर 98 22 17 23 89 या नंबरवरती तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. 98 22 17 23 89 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. पुण्यामध्ये येथील गार्डन या ठिकाणामध्ये दर गुरुवारी संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत आशीर्वादाची सभा म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना पण केल्या जातात. त्याचप्रमाणे शास्त्र अभ्यास बी देखील त्या ठिकाणात तिथं घेतला जातो. त्यासाठी देखील तुम्हाला यायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. देवाचं राज्य वाढावं याच्यासाठी तुम्हाला या मिनिस्ट्रीचा भाग प्रेयर पार्टनर जर बनायचं असेल तर 98 22 17 23 89 या नंबर गुगल पे फोन पे वरती तुम्ही तुमची जमा राशी आमच्याकडे पाठवू शकता. त्याचा वापर अतिशय छान रीतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही जात आहोत, वचनाचा प्रसार करत आहोत आणि त्याचा वापर त्यासाठी केला जात आहे. आणि म्हणून देवाचं राज्य वाढवण्यासाठी प्रार्थना मी बरेच वर्ष केली, परंतु आम्हाला गुंतवणूक पण करणं गरजेचं आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात उत्तम परतफेड जर कशात असेल तर देवाच्या राज्यामध्ये केलेली गुंतवणूक. जे मागच्या भागामध्ये मी सांगितलं, मुलानं 5 भाकरी गुंतवल्या, 2 मासे गुंतवले आणि प्रभूनं त्याला 12 टोपल्या परत केल्या. विधवेनं 1 भाकर दिली, परंतु एलियानं 3.5 वर्षाची भाकरीची तरतूद त्या ठिकाणामध्ये केलेली आहे. आज आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आणखीन एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत. आणखीन एका नवीन विषयानं आम्ही स्वतःला उत्तेजित करणार आहोत. या जगामध्ये आम्ही जीवन जगताना नेहमी आमची स्वप्न मोठी असतात. मोठी सेवा, मोठं घर, मोठा बंगला, मोठी गाडी, शिक्षण मोठं, चांगली शाळा, मोठी शाळा, सगळं मोठं मोठं आम्ही विचार करत असतो. परंतु शास्त्रामध्ये तुम्ही पाहाल तर सगळ्याची सुरुवात थोडक्यानं केली गेली आहे. थोडक्याविषयी विश्वासू राहा, बहुतांवर तुझी नेमणूक करण्यात येईल. परंतु मोठी स्वप्न, मोठे विषय, मोठ्या मोठ्या गोष्टी मनुष्याला आतून तोडण्याचं काम करतात. तो निराश होतो. फार मोठ्या गोष्टीची अपेक्षा त्याने ठेवलं. मुलगा शिकताना त्याच्यासमोर फार मोठं स्वप्न असतं, मी एज्युकेशन घेऊन एका मोठ्या पदावरती जाईल. परंतु त्याला सुरुवात करताना अतिशय छोटी कमी पगारामध्ये अनुभवासाठी आणि सेवा सुद्धा करताना त्याला एक सामान्य लेवलची सेवा करावी लागते. तेव्हा लोक तुमच्याबरोबर नसतात, कोणी तुमच्यासोबत नसतं. परंतु त्या कठीण काळामध्ये तुम्हाला तुमचा विश्वास, तुमचं समर्पण आणि प्रभूच्या राज्याप्रती तुमचं श्रम या सगळ्याच्या द्वारे आपलं जीवन तुम्हाला घडवावं लागतं. येशू ख्रिस्त सुद्धा बायबल सांगतं तो अपमानात पेरला गेला आणि गौरवात उठवला गेला. पेरणी त्याची अपमानात झाली, त्याला फार थोडकं एक साधारण मनुष्य म्हणून जगामध्ये पाठवलं गेलं. मग राजा झाला. तो राजांचा राजा आता तो आहे. पण पृथ्वी तलावरती येताना असं लिहिलंय, मानव म्हणून आला, तो दास म्हणून त्यांनी शिष्यांचे पाय धुतले, सेवा त्यांनी लोकांची केली. मग येशू आता राजांचा राजा झालेला. एक वचन वाचूया, स्तोत्र संहिता त्याचा 131 अध्याय 1 पासून 3 पर्यंतची वचनं. माझं संदेशाचं टायटलच आहे, थोडक्याविषयी विश्वासू राहा, बहुतांवर तुझी नेमणूक करण्यात येईल. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही. इकडं सुरुवात करतानाच तो म्हणतो की हे परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही आणि माझी दृष्टी उन्मत्त नाही. कधी कधी शिक्षण, ओळख, ताकद, बुद्धिमत्ता, शक्ती, पैसा या सगळ्यांच्या द्वारे आमची दृष्टी उन्मत्त होण्याची शक्यता आहे. जसा नबुकदनेस्सर राजा झाला, जसं फारो उन्मत्त झाला. फारोनं सुद्धा आपल्या सत्तेचा वापर अशा पद्धतीनं केला की त्यानं इस्रायल लोकांना जेरीस आणून टाकलेलं आहे. जेव्हा मोशे त्यांच्याकडे गेला आणि फारोला त्यांनी सांगितलं, मला यहोवा देवानं पाठवलेलं आहे, आणि त्यानं सांगितलं माझ्या लोकांना डोंगरावरती उपासना करण्यासाठी जाऊ दे, 3 दिवसाचं अंतर चालून आम्हाला जायचंय. फारोनं त्यांना जाऊ दिलं नाही, का तर त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि मोठी मोठी स्वप्न. मी यांना वेठीस धरेल,
यांच्याकडनं माझं राज्य वाढवेल, हे माझे गुलाम म्हणून राहतील. कधी कधी मोठी स्वप्न आम्ही पाहत असतो. परंतु परमेश्वर प्रत्येक व्यक्तीचं जीवन, त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास, त्याचं श्रम, त्याची सचोटी, काम करण्याची पद्धत आणि त्याचं समर्पण आणि त्याचा प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास देव व्यक्तिशः प्रत्येकाचं करत असतो. मग शास्त्रामध्ये दाखला दिला नाही का, एका धन्यानं आपल्या 3 चाकरांना बोलवलं आणि तो म्हटलं मी गावी निघालेलो आहे. एकाला 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 रुपये दिले. तो म्हटला मी जातो आणि गावावरून परत आल्यावर यातले सगळे पैसे मला तुम्ही परत द्यायचे. आता धनी गेला निघून. आता हुशार व्यक्तींना या दोघांनी ओळखलं. धनी आल्यावर धनी व्यवहारी आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे. ज्या अर्थी त्यानं ते पैसे आमच्या हातामध्ये दिले, याचा अर्थ त्याने असेच दिले नाही, याच्यावर आम्ही व्यापार करावा. धनी आल्यावर हिशोब विचारणार आहे. आणि मग त्यांनी आपला अतिशय योजनाबद्ध पद्धतीने बिझनेस केला, व्यापार केला. आणि बायबल सांगतं की धनी परत गावावरून आला आणि आल्यावरती तिघांना पण बोलवलं. 5,000 दिले. त्याला विचारलं काय केलंस तू? तो म्हणला मालक धनी, मी 5,000चा व्यापार करून 10,000 कमावले. किती छान आहे. 2ला विचारलं तू काय केलं? मी 4,000 कमावले. 1,000ला विचारलं. तो म्हटलं मला माहिती तुम्ही कंजूस आहात आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेताल, म्हणून मी काय केलं, मी ते पैसे पुरून ठेवले, आल्यावर जसे तसे तुम्हाला परत करावे. म्हणजे याला असलं थोडके, त्यांना 2 दिले, त्याला 5 दिले, मला 1,000 दिले, काय करायचे मला 1,000, त्यांना पुरून ठेवले. त्यांनी नाही विचार नाही केला की बापरे आता मी याच्यावरती व्यापार केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, माझ्या धनाचा फायदा केला पाहिजे. बऱ्याच लोकांना देवानं जीवन दिले ना, त्यांना जीवन ते विचार करताना मला टाटा का नाही बनवलं, मला अंबानी का नाही बनवलं. मोठमोठ्या लोकांची स्वप्न पाहतात, मला हे का तू बनव. अरे हे बनले कसे? टाटा काय रात्री टाटा झाला? अंबानी काय रात्रीत अंबानी झाला? मी अंबानीच्या जीवनचरित्रा संबंधाने वाचलं. त्याच धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती 1,500 रुपयावरती काम करत होते. धीरूभाई अंबानी, ज्याचे आज पेट्रोल पंपने अख्ख्या खाणी माईल्सच्या माईल्स त्यांच्या त्या माईल्स त्यांनी खरेदी केलेली आहे. पेट्रोल आणि जे समुद्रातनं पेट्रोल काढतात का खडकातनं पेट्रोल काढतात. सुरुवात तर त्यांची पेट्रोल पंपावरती ना, तिथं त्यांच्या डोक्यात विचार आले त्या पंपाचा मालक मी एक दिवशी व्हायला पाहिजे. त्याने काय असं लगेच म्हटलं नाही आता जातो मी पंप खरेदी करतो. आधी पंपावरती काम केलं. थोडकं देव देतो ते थोडकं आहे तुमच्याकडं. अहंकारी गर्विष्ठ बनू नका. मोठी मोठी स्वप्न पाहू नका. मोठी स्वप्न पाहाल तर मनाची शांती तुमची तुटली जाणार आहे. सुरुवात तुम्हाला थोडक्यानंच करावी लागणार आहे. मोशे एकदम मोठं स्वप्न बघायला लागला. फारोच्या राजवाड्यामध्ये होता आणि त्याला वाटलं आता लगेच नेतृत्व मी करतो. तो गेला. एक मुकादम इस्रायल लोकांना यहुद्याला एकाला मारत होता. त्यांनी त्या मुकादमाला पकडलं, मारून टाकलं, जमिनीमध्ये पुरलं, वाळू त्याच्यावरती ते टाकून दिला, ढिगारा, मातीचा ढिगारा. आणि दुसऱ्या दिवशी यहुदी एकमेकाशी भांडायला लागले. त्यास मोशे गेला आणि त्या तंट्याचा निवाडा करायला त्या ठिकाणात निघाला. आता यहुदी ते यहुदी आहेत, त्यांना थोडी त्या ठिकाणामध्ये यानं आम्हाला त्या फारूच्या तावडीतनं त्या मुकादमाच्या तावडीतनं सोडवलं, ही कृतज्ञता त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हतीच ना. ते कृतज्ञ लोक होते. बऱ्याच वेळा असे कृतज्ञ लोक तुमच्या अवतीभोवती असणार आहेत. तुम्ही किती श्रम केलं त्या श्रमाचं विषय त्यांना कधीच काही वाटणार नाही. ते कृतज्ञ लोक असणार आहेत तुमच्या अवती, त्यांचा विचार करू नका. मोशेला वाटलं की मी या लोकांना सोडवलं, आता हे लोक माझ्या बाजूने उभे राहतील. त्या लोकांनी उलट मोशेला प्रश्न केला, तुला काय आमच्यावरती अधिकारी नेमलं का? त्या मुकदमाला मारलं तसं आम्हाला मारण्याचा प्रयत्न. ही बातमी फारोच्या कानावरती गेली. मोशेनं स्वतःहून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. फारो आता मला सोडणार नाही त्याला कळालं आणि मोशे 40 वर्ष जाऊन डोंगरावरतीच गेला आणि मेंढर चारण्याचं देव त्याला शिकवत आहे. पहिले थोडकं मग बहुतांवरती. आधी मेंढरावरती नेमणूक तुझी. डायरेक्ट त्याला 30 लाख लोकांवरती नाही नेमलं, आधी मेंढरांवरती नेमणूक केली. सेवकाच्या बाबतीमध्ये तसंच असतं. आधी साधारण ठिकाणामध्ये सामान्य लोकांमध्ये तुम्हाला सेवा करावी लागते. सामान्य लोकांबरोबर तुम्हाला चालावं लागतं. दाविदाच्या बाबतीमध्ये दावीद राजा झाला, त्याच्याबरोबरचे लोक कर्जबाजारी आणि कंगाल झालेले लोक, एकदम साधे लोक, सगळ्यांवरती ढिगभर कर्ज, कोणी सुद्धा संपन्न नव्हतं. आणि ते लोक दाविदाबरोबर आले. दावीद काय म्हटलं का, देवा तुम्हाला राजा केला आणि आता राजा केल्यावरती सगळे श्रीमंत लोक माझ्यावर असू दे, चांगला कर मला यावा, समृद्धी माझ्याकडे यावी. नाही, देव सुरुवातच तुमची तशी करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला आकार देण्याचं काम देव करताना लक्षात ठेवा, जर तुम्ही या दिवसामध्ये थोडक्यामध्ये चालत आहात, थोडक्यामध्ये विश्वासू राहा.
थोडक्यामध्ये प्रभूला नम्र बनून प्रभूची सेवा करा, नम्र बनून प्रभूजवळ प्रार्थना करा. शिक्षण घेतात, नम्रतेने शिक्षण घ्या. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू नका. जे या स्तोत्रामध्ये दावीद त्या ठिकाणामध्ये म्हणते, हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत नाही. तुमची दृष्टी आणि तुमचं मन या दोघांना तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. ज्यास तुमच्या दृष्टीमध्ये उन्मतपणा येतो, तुमच्या दृष्टीमध्ये दोष येतो, तुमच्या दृष्टीमध्ये अहंकार येतो, समोरच्या व्यक्तीला, समोरच्या स्थितीला ज्यास तुम्ही तुच्छ मानायला सुरुवात करता, त्यास परमेश्वराचा अनुग्रह तुमच्या जीवनात निघून जातो. म्हणजे थोडक्यानंतर बहुतांचे आशीर्वाद हे तुम्हाला अनुभवायलाच येणार नाही. एक साधारण काम तुम्हाला करावं लागतं. योसेफ, देवानं त्याला एक मोठं स्वप्न दिलं. 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील. आता योसेफ हे स्वप्न घेतल्यावर तो घरामध्ये निवांत बसला का? नाही, तुम्ही सगळेच मला नमन करणार, आत्तापासूनच तुम्ही माझी सेवा. नाही, ते स्वप्न त्यानं घेतलं. त्याला माहितीये हे देवानं दिलेलं विजन आहे, मला तिथं पोहोचायचं आहे. पण सामान्य काम करत आपल्या भावांचा डबा घेऊन जाण्याचं काम तो करतो. सामान्य काम, प्रिया, अतिशय सामान्य काम. त्याच्या बापानं दिलेल्या आज्ञेचं पालन करण्याचं काम तो करत होता. जेव्हा प्रभूच्या राज्याचे लोक तुम्ही बनता, तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये चालणारे लोक बनता, तर पहिला तुमचा स्वभाव जो आहे ना, ते जे तुम्हाला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला धन्य समजायचंय. त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आता मागू नका. प्रभू, योसेफ म्हणतो, माझ्या भावांना डबा पोचवण्याचं काम तुम्हाला दिलं का बापा? ठीक आहे, जातो, चौकशी करतो, त्यांना डबा पोचवतो. दाविदाचं काम काय? देवान त्याला राजा करण्याच्या अगोदर तोही आपल्या भावांना डबा घेऊन जाण्याचं काम करत होता. राजा बनला तरी आपल्या भावांना डबा घेऊन जाण्याचं काम त्याने नाही बंद केलं. तुमच्या कामाची सुरुवातच अशी असते, प्रिया. थोडक्याविषयी उन्मत्त दृष्टी प्रत्येक कामाला तुच्छ मानण्याचं काम करते. एकदा दृष्टी तुमची उन्मत्त झाली ना, तो असलं काम मी करू का? घरामध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणामध्ये पालकांची इच्छा असते की हा मुलगा, त्यानं चांगलं काम करावं. मग शिक्षण देतात, सगळं सर्वस्व पणाला लावतात. आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात, पैसा साठवतात, चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळीकडे त्याला घालतात, त्याचं करिअर पूर्ण करतात. आणि मग आता तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, डिग्री हातामध्ये तुझ्या आली, आता तू जा आणि बाहेर जाऊन काम कर, जेणेकरून आमचा जे पैसा आम्ही खर्च केला त्याचं चीज झालं पाहिजे. आता त्या मुलाला सुरुवातीला 30,000 20,000ची नोकरी ऑफर केली जाते. तर असलं काम मी करू का? अरे, तुला बहुतांवर तुझी नेमणूक करायची सुरुवात तर तुझी साधारणच असली पाहिजे. म्हणतो वचनामध्ये काय, तुझा प्रारंभ जरी अल्प असला तर शेवट मात्र समृद्धीचा होईल. प्रारंभ कधी पण अल्पच असतो, साधारण असतो. प्रियान, सेवेला पण सुरुवातीला साधारण पद्धतीने सेवा केली करावी लागते, एकदम साधारण सेवा. मी सेवेला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं आणि मला त्याच्याबद्दल त्यावेळेस वाईट पण वाटत नव्हतं की अरे बापरे, आपण चालत चालत सेवा करतोय. साधे आपल्याकडे नीट चप्पल पण नाहीये, सायकल पण आपल्याकडे नीट नाहीये. होती ते माझ्यावर जो सचिन होता त्याची बीएससी सायकल होती आणि त्या सायकलवरती डबल सीट मारायचो. ते एवढी इझी नाही. बीएससी सायकल तुम्हाला माहिती आहे, एकदम छोटी सायकल, हिरो सायकल असल्यासारखी, ती एकदम लूज सायकल. आणि त्या सायकलवरती सोलापूर मध्ये अगदी 15-20 किलोमीटर रोज फिरायचो. पाठीमागं मी बसणार, समोर तो बसणार, मग मागून त्याला पॅन्डल मारत. मग आता तुमच्या समोर उभा टीव्हीमध्ये तुम्हाला मी दिसतो, युट्यूबला तुम्हाला दिसतो, फोनमध्ये तुम्हाला दिसतो. मग काय सुरुवातीपासूनच फोनवर होतो का? सुरुवातीपासूनच चांगले कपडे होते का? सुरुवातीपासूनच गाडीमध्ये फिरत नाही. सुरुवात एकदम अशीच आहे, अल्प आहे. तुझी सुरुवात जर अल्प असली तर शेवट समृद्धी. थोडक्याविषयी विश्वास राहा, बहुतांवर मी तुझी नेमणूक करेल. आणि 17 वर्ष मी ते काम केलं. 17 वर्षामध्ये चालत फिरलो, 17 वर्षामध्ये एसटीने प्रवास केला, 17 वर्षामध्ये लोकांनी आठवतं एक मिटिंगला गेल्यावरती त्या मिटिंगमध्ये मला त्या पालकाने फोन केला की तुम्ही लवकर या, तुमच्यासाठी जेवण तयार आहे. आणि मी एसटीमध्ये बसल्यावर विचार करू लागलो, एवढं कळकळीने फोन केला, आता खूप सुंदर जेवण असेल. बऱ्याच ठिकाणामध्ये, बऱ्याच मिटिंगमध्ये पालकांबरोबर पण गेलो होतो, तर त्यांची राहण्याची व्यवस्था पाहिल्यावर मला असं वाटलं असेल तसंच जेवण असेल. पण जेव्हा एसटी मध्ये उतरलो आणि मिटिंगच्या ठिकाणामध्ये गेलो तर तिथे गेल्यावरती वरण आणि शिळी भाकर त्यांनी खायला दिली. अरे म्हटलं, आपण एवढी धावपळ केली, एवढं मोठं स्वप्न पाहिलं. मग ते वरण शिळी भाकर खाल्ली. मग तो म्हटलं, चला तुमची राहण्याची खोली दाखवतो. मग त्या 3 दिवसाच्या सभा होत्या. 1 दिवसाची सभा 1 वक्ता चालवत होता आणि त्या वक्त्याला त्यांनी पलंग दिला होता. ते म्हणले, तुम्ही आता जमिनीवरती झोपा,
हा वक्ता उद्या सकाळी जाईल, मग तुम्हाला पलंग मिळेल. आता सुरुवात तुमची अल्पच आहे ना. इथं तो काय म्हणतो स्तोत्रामध्ये, दाविदाचं अर्थ, हे परमेश्वरा माझं मन गर्विष्ठ, माझी जीवा उन्मत्त नाही, मी मोठ्या मोठ्या व असाध्य अशा गोष्टीमध्ये पडत नाही. आता मी जर त्या दिवशी असं म्हटलं असतं की मला अशी सेवा नाही करायची, मला जमिनीवरती नाही झोपायचं, मला असलं अन्न नाही खायचं, मग मी सेवेतनं माघारी गेलो असतो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तिथं आपण पडूया. पडलो तिथं. अजून एक चांगली मला सभा आठवते की ज्या सभेला पहिल्यांदा मला बोलवलं होतं आणि तिथं 3-4 हजार लोक होते. मुंबईमधली ती सभा, मला वाटते आरे कॉलनी काहीतरी होती आणि आदिवासी लोक त्या ठिकाणात येणार होते. आता मी मुंबईचं स्वप्न रंगवलं आणि म्हटलं तर मुंबईमध्ये चाललो आपण सभेसाठी, चला आपण सिटीच्या बाहेर एका चांगल्या मोठ्या शहरामध्ये चालू. आरे कॉलनीची कल्पना मला बिलकुल पण नव्हती. मग मला वाटतं बसमधनं आम्ही उतरलो आणि तिथे एक रिक्षावाल्याला सांगितलं आम्हाला आरे कॉलनीमध्ये जायचं. मला वाटतं रात्री 10-10:30. रिक्षावाला म्हटलं आम्ही आतमध्ये येत नाही. एक रिक्षा गेली, 2 रिक्षा गेल्या, आतमध्ये यायला कोणी तयार नाही. मग एक रिक्षावाला आला, तो म्हटला येतो, पण त्यांनी भाडं सांगितलं. आता ते माझ्या लक्षात नाही, एवढं भाडं तुम्हाला द्यायला पाहिजे. मग रिक्षात बसलो आणि जायला लागलो. मग बोलता बोलता तो रिक्षावाला, साहेब इकडं कोणी रिक्षावाले येत नाही. म्हटलं का? अहो हे जंगल आहे आणि आम्हाला माहित पण नाही ते आरे कॉलनीचं जंगल असतं आणि या रस्त्यावरती रात्री वाघ येतात आणि कोणाला उचलून घेतात. आता आम्ही घाबरलो, अरे बापरे, जंगलामध्ये सुवार्थीसाठी आलो, जंगलामध्ये प्रार्थनेसाठी आलो. मी मुंबई आरे कॉलनी म्हणजे फार मोठं काहीतरी असं मला वाटलं आणि मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावरती तिथं फॅन नव्हता आणि त्यांनी सांगितलं की जिथं व्यवस्था केली होती त्यांनी म्हटले खिडक्या दारं सगळे बंद करायचे. का तर रात्री प्राणी येतात, श्वापद येतात आणि ते हल्ला करण्याची शक्यता आहे. 2 रात्री तिथं तशा काढल्या, फॅन नाही, काय नाही. आणि सांगण्याचं तात्पर्य, मोठी मोठी स्वप्न बघून दुःखी होऊ नका. मी म्हटलं प्रभू तुझी इच्छा आहे ना अशी सेवा करा. अशी पण सेवा आम्ही करणार आहे. बायबल काय सांगतं? गर्विष्ठ आणि उन्मत्त मन हे प्रभूला पसंत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपलं जीवन जगताना आहे त्या परिस्थितीमध्ये राहायला शिका. तुमच्याकडे जे अल्प आहे ते अल्प धरून प्रभूची सेवा करा. साधारण काम असेल साधारण काम करा. मंडळीमध्ये पण तुम्ही आता साधारण काम करतो. मी पण चर्चमध्ये काय काम करत होतो? सतरंजा टाकायचं काम करतो, तो चर्च धुवायचं काम करतो, तो टॉयलेट साफ करायचं काम करतो, तो वाद्य वाजवण्याचं काम करतो, तो सगळे वाद्यवाज शिकलो मी ते. मग मी प्रिचर झालो. एकदम सुरुवातीला काय चर्चमध्ये गेल्या प्रिचिंगला नाही सुरुवात केली, चला पाळसाहेब बाजूला आता मी प्रिचिंग करतो. नाही, आधी साधारण काम. म्हणून सुरुवातीची तुमची जी काम आहेत, जर तुम्ही काम करण्याची पद्धत शिकला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की देव तुम्हाला उच्च पदावरती घेऊन जात असतो, उच्च पदावरती नेत असतो. देव परीक्षा करतो तुमची, पारख करतो, विश्वास पाहतो तुमचा, त्या पदासाठी तुम्ही किती लायक आहात. योसेफाला त्यानं 11 पेंड्या सूर्य चंद्र नमन करतील आणि हे स्वप्न दाखवलं. त्याची लायकी, त्याची पात्रता पाहिली. खरंच त्यासाठी लायक आहे का? या योसेफाला बंदिशाळेमध्ये टाकलं. योसेफानं धार्मिकता सात्विकता नाही सोडली. माझ्यासारखा व्यक्ती असता तर म्हटलं असतं, काय एवढं धार्मिक जीवन जगून पण माझ्या वाटेला काय या ठिकाणामध्ये माझ्यावर बलात्काराचा आरोप केला आणि मला व्यभिचारी ठरवलं आणि मला आता या ठिकाणामध्ये नाही, मला ते दृष्टांत आणि ते स्वप्न जगायचं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला नेहमी खालच्या अनुभवातनं वरच्या अनुभवामध्ये जावं लागतं. खालचा अनुभव व्यभिचारी म्हणून त्या ठिकाणामध्ये त्या योसेफाला ठरवण्यात आलं. आता योसेफाला ठरवलं म्हणजे तुम्हाला पण ठरवणार. मला काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने फोन केला, साहेब तुम्ही सोलापूरमध्ये दिसत नाही, काय भानगडे, काय झालं त्या ठिकाणात? मी कॉल लावला, तिथं लोकांनी सांगितलं नाही ते पुण्याला शिफ्ट झाली. आलो नाही म्हटलं, मला भाग पाडलं शिफ्ट होण्यासाठी तिथं त्यांनी. तसं म्हटलं झालं काय तिथं नेमकं? नाही, मी लग्न केले, त्यांना पटलं नाही, त्यांनी पाळकानं विवाह करू नये, लग्न करू नये, त्याने असंच राहावं, त्यानं सगळ्या चर्चमध्ये नुसती सेवाच करत राहावं. धारणा काय तुमची? तुम्हाला तुमचा परिवार, तुमचं घर, तुमचे लोक याच्याकडे तुमचं लक्ष लावणे सोडून पाळकाच्या जीवनाकडे लक्ष लावायला सुरुवात केली. त्यानं बाजूला वाचायला बसवलं तर त्यांना असं वाटलं की आम्हीच पाळकाचे बॉस झालो, पाळक आमचाच व्हायला पाहिजे. असं नसतंय. आणि मग त्याचा परिणाम काय? इथून पाळक व्यभिचारी म्हणून सगळीकडे बोंब. योसेफाच्या बाबतीत काय घडलं हेच आहे. हे खालची अवस्था असू द्या, पण मी पण जसा योसेफानं दृष्टांत सोडला, मी पण दृष्टांत सोडला नाही. मला माहिती मरेपर्यंत मला प्रभूची सेवा करायची. मग ठिकाण कोणतं का असेना, निनवेमध्ये जा म्हणलं, निनवेमध्ये.
जिकडे जाईल तिकडे प्रभूचं वचन तर अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवायचंय. आता योसेफाला पंतप्रधान व्हायचंय, उच्च पदावरती जायचंय, मग त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकणार, त्याला व्यभिचारी ठरवलं जाणार आहे, मग तो उच्च पदावरती जाणार आहे. म्हणून थोडक्याविषयी विश्वास होता. एवढ्यात सोडून देऊ नका. कोणी तुमच्याशी काही पण विचार करू द्या, काही पण बोलू द्या. लोकांचं बोलणं ही तुमची धार्मिकता नाही, ती त्यांची धार्मिकता आहे. त्यांची धार्मिकता तुम्हाला दोष देणं, तुमची धार्मिकता ती नाही. तुमची धार्मिकता प्रभूचं वचन नेऊन पुढे गाजवणं. योसेफानं आपलं काम केलं. म्हणून योसेफ जेव्हा त्याची भावंड त्याच्याकडे आल्यावर त्याला म्हणतात की योसेफा, आम्ही तुझ्यावरती अन्याय केला, आम्ही चुकलोच, बऱ्याच गोष्टी संबंधानं आम्ही तुझ्याशी वाईट व्यवहार केला आणि आता तुझे दास, तुझे गुलाम म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. असं योसेफ म्हणतो, वाईट वाटून घेऊ नका, ही परमेश्वराची योजना होती. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराची योजना असती. म्हणून लक्षात ठेवा, मोठ्या मोठ्या असाध्य गोष्टी याच्या नादी लागू नका. ज्या गोष्टी तुमच्या हाती लागत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला आणि करता येणं शक्य नाही, त्या गोष्टी तेवढी स्वप्न पण तुम्ही पाहू नका. प्रभूनं तुम्हाला जसं चालवतो तसं तुम्ही चालवा, तसं देव तुम्हाला चालवतो. सगळेच बिनीन होणार नाही, सगळेच दिनाकरण होणार नाही. सगळ्यांना प्रभूनं वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. परंतु तुमची सेवा, जी प्रभूनं तुम्हाला सेवा दिली, ती सेवा तितकीच प्रभावीपणे केली पाहिजे ना. आता पेत्रानं एकानं उपदेश केला, 3000 लोकांचं तारण झालं. आता बाकीच्या 11 शिष्यांचं काय? मग त्या लोकांनी कशी सेवा केलेली आहे? तरी काय पेत्रासारखं मागितलं का आम्हाला तशीच सेवा दे? प्रेषितांच्या सावलीन लोक बरे होत होते. पेत्र, याकोब, योहान 3 जण गेले. पेत्र म्हणतो, उठ, येशूच्या नावानं चालू लाग. याकोब, योहान काय करतो ते म्हटले का? आता पेत्रच म्हटला उठून पेत्रच स्वतःची सेवा वाढवत आहे. तोच म्हटलं उठून चालू लाग. आता आम्ही त्याच्याबरोबर येत नाही, आम्ही त्याच्याबरोबर जाऊ, आम्ही त्याच्यासोबत राहू. कधी कधी अशी सेवा असते तुमची. वाजवता चर्चमध्ये, वाजवण्याचं काम करा. साधारण सेवा तुमच्याकडे असेल, देव बहुतांवर तुमची नेमणूक करेल. मी वाजवायचो चर्चमध्ये, कोंगो वाजवायचं काम करायचो, ढोलक वाजवायचं काम करायचो. प्रभूनं नेमणूक केली. मी नाही म्हटलं मला ढोलक नाही वाजवायचं, आता मला प्रीचिंग करायचं नाही. समयाच्या वेळेस देव बरोबर त्या व्यक्तीला वर आणतो. दाविदाला अभिषेक केला. दावीद शौलाकडं विणा वाजवण्याचं काम करत आहे, त्याच्यातला दुरात्मा घालवण्याचं काम करत आहे. थोडं दावीद म्हटलं, आतापासून मी तुला आणि तुझ्याकडे येणार नाही, बाकीचं काम करणार नाही. अहो दाविदासाठी संधी येणार आहे, शौल जाणार आहे, राजगादीवरती दावीद बसणार आहे. देवाची प्रोसेस आहे, देवाची तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. म्हणून ते दुसऱ्या वचनामध्ये वाचा काय म्हटलंय, खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे. खरोखर मी आपला जीव स्वस्थ आणि शांत ठेवलाय. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करायला सुरुवात करता, बोलायला सुरुवात करता, मी असं म्हणत नाही की तुमच्याकडे मोठा विश्वास असू नये, असं नाही म्हणणार मी. तुमच्याकडे मोठा विश्वास असावा, पण तुमच्याकडचा विश्वास जर मोठ्या गोष्टीकडे असेल आणि ती गोष्ट घडली नाही, मग तुमचं मन शांत राहतं का? ही गोष्ट फार डेंजरस असते बरं का. मला मोठं व्हायचं असतं ना, त्यावेळेस मी म्हणतो मला त्याच्यासारखं. मग एखाद्या व्यक्तीकडे ती गोष्ट असते, ती माझ्याकडे नसते. याच्यामुळं आम्हाला ईर्ष्या निर्माण होते, आमचं आत्मिक जीवन संपतं, माझ्या जीवनाची शांती निघून जातो, माझ्या जीवनातला आनंद निघून जातो. एखाद्याचं चांगलं घर पाहिलं, माझ्या मनातला आनंद निघून गेलेला आहे. आता प्रभूने तुला छोटंसं घर दिलेलं आहे, कष्ट कर, पुढे जा. कष्ट करता करता एक दिवशी देव तुला इतक्या मोठ्या स्थानावर नेईल, त्याच्यापेक्षा मोठं तुझ्याकडे असेल. त्याचा विचार नाही करायचा. तुम्हाला जे प्रभूने चाकोरी दिली, त्या चाकोरीतून तुम्हाला जावं लागेल. तुमचा व्यवसाय करावा लागेल, तुमची नोकरी करावी लागेल, तुमची सेवा तुम्हाला करावी लागणार आहे. एक सेवा करणारा सेवक, पाळक, त्या पाळकानं दुसऱ्या पाळकाकडचे आशीर्वाद पाहून त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये अस्वस्थ होता कामा नये. प्रभूने त्याला 5 दिले, मला 2 दिले आणि याला 1 दिलं. माझ्याकडे जेवढं आहे त्याच्यावर मी करणार आहे. आणि प्रभूला प्रभूचं काम करू द्यायचं, तुम्हाला तुमचं काम करावं लागणार. त्याला माहितीये कोणाला काढायचं, कोणाला राजगादीवरती द्यायचं. मोशे गेल्यावर यहोशुवाच्या नंतर कोण असणार आहे, एलियाच्या नंतर कोण असणार आहे. प्रभूची सगळी प्रोसेस एकदम शांत छान ठरलेली आहे. त्याच्या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. तुमच्या हातामध्ये एखादा आशीर्वाद नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की देवाला तुम्हाला तो आशीर्वाद द्यायचा नाही. देवानं प्रत्येकासाठी अतिशय सुंदर आणि परफेक्ट प्रकारच्या योजना केल्यात. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या योजना फसतील पण देवाची योजना कधीच फसणार नाही. कधीच देवाची योजना फसणार नाही. जेव्हा देव एखादी सुंदर योजना तुमच्यासाठी करत असतो ना, तेव्हा तो बॉटम टू टॉप नेत असतो.
आणि जेव्हा एकदम तुम्ही टॉपवरून जाताना तेच तुम्हाला बॉटम मध्ये पण यावं लागतं. कधी कधी ते वरून खाली, खालून वर, हे देवाची प्रोसेस आहे. योग जसं ज्या पद्धतीने मी पाहतो, त्याच्यासारखा नीतिमान व्यक्ती कोणी, देवाने त्याला समृद्ध केलं. मला वाटतं योबाचं पुस्तक आणि त्याचा पहिला अध्याय त्याच्यामध्ये जर वाचलं तर आपल्याला समजेल. योग जो आहे तो सात्विक व्यक्ती आहे आणि देवानं त्याला टॉपला नेलं. धार्मिकतेमुळे त्याला उच्च स्थान प्राप्त झालं. त्याच्यासारखा नीतिमान व्यक्ती या पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही असं त्या ठिकाणात लिहिलेलं आहे. त्याच्या संबंधानं असं लिहिलंय की तो एक श्रीमान मनुष्य, एक त्या गावातला परिचित, एक प्रतिष्ठित व्यक्तित्व आहे. वाचा ते वचन. उस देशात एक पुरुष होता. त्याचे नाव योग असे होते. त्याचं नाव योग असं होतं. तो सात्विक व सरळ होता. सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे. पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे. 7,000 मेंढर. 3,000 उंट. बैलाच्या 500 जोड्या. 500 गाढवी. एवढं धन होतं. आणि त्याचा परिवार पण मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकांत थोर होता. लोकांमध्ये तो थोर होता. त्याचे पुत्र पाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या 3 बहिणींना पंक्तीला बोलावी. हे भोजन समारंभ आटोपल्यावर तो त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रांतकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल तर आपल्या मनाने देवाचा अवैर केला असेल, असा योबाचा नित्यक्रम असेल. आता बघा, नित्यक्रम आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला मिळालेले आशीर्वाद. किती बैल होते? 500 जोड्या बैलांच्या. 500 गाढवी. एवढे धन होते. त्याच गाढवी, बैल, शेळ्या, मेंढ्या सगळं काही भरपूर त्याच्याकडे होतं. म्हणजे सुरुवातीला तो टॉपला होता. आणि एक दिवशी असं झालं की त्याचं सगळं काढून घेतलं. आता बघा, देवाचं काम जर तुम्ही बघितलं, टॉपला नेतो, परत बॉटमला आणतो. आता बॉटमला आणल्यावर टॉपला जाण्याचं पण सेन्सेक्स सुद्धा तुमचं वर खाली होत असतो. आत्मिक जीवन तुमचं, या पृथ्वी तलावरचं जीवन पण वर खाली. मग वर खाली होत असताना तुम्हाला कुठल्याच गोष्टीने डिस्टर्ब होता कामा नये, निराश होता कामा नये. तुमच्या मनाची शांती तुटू देऊ नका. लक्षात ठेवा, देव स्वर्गामध्ये आहे असं म्हटलंय. बुडत असताना कोण आपला हात वर करत नाही. जो व्यक्ती आपला हात वर करतो, पेत्र, येशू त्याला म्हटलं ये. पेत्रनं प्रश्न केला, प्रभू तुम्ही आहात का? मला ये म्हणा, मी पाण्यावरती चालतो. कधी कधी बाकीचे डेअरिंग करत नाही, तुम्ही डेअरिंग करता आणि प्रभू तुम्हाला बोलवतो. आता बोलवतो तेव्हा पेत्र पाण्यावरती चालू लागला. हे चालू लागणं हे बाकीच्या लोकांसाठी ईर्ष्या असतं. ईर्ष्या असते कोणाला? नावेमध्ये बसणाऱ्या लोकांना. नावेमध्ये नेहमी ईर्ष्या असणार आहे. पण जे पाण्यावरती चालतात त्यांचा संघर्ष असणार आहे. आणि त्या संघर्षामध्ये थोडा वेळ चालल्यावर पेत्र बुडू लागला. लक्षात ठेवा, तुम्ही पण काही काळ चालला असाल, सेवेमध्ये प्रभावीपणे चाललेला असाल, वचनामध्ये प्रभावीपणे चाललेला असाल, नीतिमत्वामध्ये, सात्विकतेमध्ये जसं योग प्रभावीपणे चालला तसं तुम्ही देखील चालला. पेत्र जसा पाण्यावरती चालला तसं तुम्ही चाललेला असाल. परंतु पेत्र पाण्यात बुडू लागला असं लिहिलेलं आहे. एक बुडण्याचा पण अनुभव येणार आहे. आणि लक्षात ठेवा, मला वाटतं की ते शिष्य तिथं बुडत असताना हे काही वेगळे नाहीत, आमच्यासारखेच, एलिया आमच्यासारख्या स्वभावाचा, ते पण आमच्या. आता इकडं पण तसंच असतं सेवेमध्ये. सगळ्यात डेंजरस कोण तर सेवक आणि सेवेमधले असणारे लोक आहेत. मी स्वतः अनुभव घेतला. 30 वर्षानंतर एकदम वेगळा अनुभव आला की नुसतं एखाद्या व्यक्तीच्या जीवनातली काही सगळे आनंदाने उड्या, बुडायला लागला. अरे बुडायला लागला नाही, वाचवायला लागला देव. येशूने हात वर करून पेत्राला पाण्यातनं बाहेर काढलं आणि त्यांचे तोंड बंद केले. म्हणून लक्षात ठेवा, बुडता म्हणजे तुम्ही बुडतात, मरण्यासाठी बुडणार नाही. प्रभू बुडताना काढून परत लोकांना दाखवून देतो, मी माझ्या सेवकाला कधी बुडू देत नाही, मी माझ्या निवडलेल्या व्यक्तीला कधी बुडू देत नाही. म्हणून इथं अस्वस्थ मन होऊ देऊ नका, शांती मनाची ढळवू देऊ नका. कोणत्याही पद्धतीनं तुमच्या अंतःकरणामधली शांती तुटू देऊ नका. कारण पवित्र शास्त्र सांगतं, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारे लोक, गर्विष्ठ लोक, उन्मत्त मनाचे लोक, त्या लोकांच्या हाती काही लागत नाही. पण नम्रतेनं प्रभूचं काम करणारे लोक, प्रभूच्या काम करणाऱ्या लोकांचं मंदानं तुम्ही पाहिलं ना, तर प्रभूचं काम करणारे लोक नेहमी प्रार्थना करणारे लोक असतात. त्यांनी प्रार्थना करावी लागते. पेत्र येशूला सोडून जाणारे, येशूला माहिती होतं. तो म्हटला, पेत्रा, कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा तू मला नाकारशील.
आणि त्याच्या अगोदर येशूनं सांगितलं एक गोष्ट ध्यानात ठेव, सैतानानं तुला पाखडण्यासाठी, तुम्हाला लोकांना पाखडण्यासाठी मला मागून घेतलेलं आहे. तो म्हणतो तू स्थिर झाला म्हणजे तुझ्या भावाला पण स्थिर कर, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि येशूनं त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हे देवा, मला माहिती की जेव्हा हा पेत्र मला नाकारेल तेव्हा पहिल्यांदा पेत्र मिनिस्ट्रीपासून दूर जाईल, सेवेपासून दूर जाईल. आणि देवाला कधीच वाटत नाही त्याच्या सेवकानं, त्याच्या लोकांनी सेवेपासून कधी दूर जावं. त्याला वाटतं सेवा करत राहावी, चुकत पडत उठत आणि धडपडत त्यांनी देवाचं काम करावं, कारण देवाचं राज्य वाढलं पाहिजे. आणि देवाचं राज्य वाढवत असताना परमेश्वर कधी कधी खालीवर 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 त्या ठिकाणात करत असतो. परंतु थोडक्या विषयी विश्वासू राहा. थोडक्या भाषेमध्ये मी असं म्हणेन, सोडू नका, प्रयत्न सोडू नका. पेत्रानं बुडला म्हणून असं नाही म्हटलं प्रभू आता मी बुडलो, आता मला वाचण्याची मला आशा नाही. मग तू मला वाचव. हातवर केला त्यानं. मोशे डोंगरावरती जसा त्याने हात वर केला तसं प्रार्थनेच्या द्वारे आपली आरोळी प्रभूपर्यंत पोहोचू द्या. देवाला शब्द टाका. माघारी गेला असाल, सेवा सोडली असेल, कुठंतरी भरकटत चाललेला असाल, लोक तुमच्या बरोबर नसतील, परंतु तुम्ही संपणार नाही. प्रभू तुम्हाला परत उभं करणार आहे. थोडक्याविषयी विश्वासू राहा. बहुतांवर तुमची त्या देव नेमणूक करणार आहे. आणि प्रभूनं तसं केलं. मोशे 2-4 लोकांसमोर त्याला असं वाटलं माझी नेमणूक असावी. तो म्हटला त्या 2-4 लोकांच्या भांडणामध्ये तू पडू नकोस. तू कशाला त्यांच्या भांडणामध्ये पडला? मोशेला कळलं की हे लोक देव स्वतः त्याला बोलला, हे लोक कधीच माझ्या विसाव्यामध्ये येणार नाही. कधी कधी देव काही लोकांविषयी अगदी हे येणारच नाहीत माझ्या विसाव्यामध्ये. त्या लोकांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं असतं. तो नाही माझ्या विसाव्यामध्ये येणार. ते नेहमी मोशेच्या विरोधात बंड करत आले. जे लोक सेवकाच्या विरोधात बंड करतात, प्रभू त्यांच्या संबंधाने ऑलरेडी सांगतो हे विसाव्यात येणारच नाही. त्यांना कधीच विसावा मिळणार नाही. कारण त्यांना सेवा माहीत नसते, त्यांना पाचारण माहीत नसतं, त्यांना सेवा कशी करायची माहीत नसते. परंतु लक्षात घ्या, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. जसं त्या ठिकाणामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्या मनाची शांती त्यामुळे मी ढळू दिली नाही. मी खरोखर आपला जीव स्वस्थ आणि शांत ठेवला, दूध तुटलेल्या बालकाप्रमाणे. कसं शांत राहायचं? दूध तुटलेलं बालक आधी आईवरती अवलंबून राहत होतं की त्याला वाटतं होतं आई माझं दूध देणार आहे. आता आईनं दूध बंद केलं. फार देवाची पद्धत फार सुंदर आहे बरं का. दूध तुटलेल्या बालकाप्रमाणे. एलियाचं दूध तुटलं, कावळे बंद झाले. विधवेच्या घरामध्ये पाठवलं, आता बालकाचं दूध तुटलं. आता बालक सुद्धा आईला बिलगून राहतो. कशासाठी? त्याला भाकर बनवता येत नाही. दूध तर आईने बंद केलं. आता तो म्हणतो जेव्हा ती भाकर बनवेल आणि तेव्हा मी खाणार. आईला बिलगून आहे, आईच्या अवतीभोवती फिरतो. त्याला माहिती माझी गरज माझी आहे. तसं आम्ही देवाला बिलगून राहावं. आम्ही स्वतः काही करू शकत नाही. मला अनुभव येतो आता, मी देवाला बिलगून आहे. मला माहितीये आता याच्या अगोदर एलियाला कावळा होता, आता एलियाला विधवा. तो म्हणतो सारफत या ठिकाणच्या विधवेकडे जाऊन राहा, मी तुझी तरतूद, म्हणजे आता तिथलं दूध तुझं तोडलं, आता सारफत या ठिकाणच्या विधवेला तुला बिलगून राहावं लागणार आहे. कसं दूध तुटलेलं बालक बिलगून राहतं, तसं आमच्यासाठी देव आमचं आणि मदत करणार. माझी आई आहे ख्रिस्त गुरु मावली, माझी ख्रिस्त गुरु मावली. आम्हाला येशूला बिलगून राहायला पाहिजे. पेत्र म्हणतो प्रभू तुला सोडून जाऊ तरी कुठं? जीवनाच्या गोष्टी केवळ तुझ्याजवळ आहे. देवाशिवाय या जगामध्ये आमचा खरा आधार कोणीच असू शकत नाही. ना मंडळी, ना लोक, ना नातेवाईक, ना समाज, ना समाजातले लोक, कोणी तुमचा आधार असू शकत नाही. फक्त देवच तुमचा आधार असणार आहे. त्याच्यावरती अवलंबून राहा. परमेश्वराकडे तुमची उत्तम प्रोव्हिजन आहे. आणि म्हणून जेवढं आहे त्याच्यामध्ये प्रभूचं काम करा. जेवढं प्रभूनं तुम्हाला दिलं, जेवढं पगाराची नोकरी असेल विश्वासानं करा. जो तुमचा बिझनेस आहे विश्वासानं करा. जी तुमची मंडळी विश्वासानं पुढे न्या. जे तुमचं पाचारण आहे, जेवढं पाचारण आहे तुम्हाला, 10 लोक असतील, 20 लोक असतील, 40 असतील, 50 असतील, जेवढे लोक आहेत तेवढ्यांबरोबर तुम्ही काम करा. पुण्यामध्ये एका चर्चमध्ये वाढदिवसाच्या प्रोग्रामला गेलो आणि मग त्या पालकाने मला सांगितलं, देवानं मला पुणे दाखवलं आणि माझं गाव सोडून 500 रुपये येताना मी घेऊन आलो. ते पण माझ्या पालकाने मला दिले. जा, हा प्रभू तुला सांगतो तर जाऊन पुण्यामध्ये सेवा कर. आणि त्यांनी सांगितलं की 500 रुपये म्हणजे 200 रुपये जायला तिकीट, 200 रुपये यायला तिकीट आणि 100 रुपये तिथं काहीतरी माझं भागल म्हणून, म्हणजे जाण्याची येण्याची दोन्ही. जर चालली सेवा तर करेल, तर मग पुन्हा माघारी जाईल. म्हणून पुण्यामध्ये आलो आणि सेवा करायला लागलो. मग मीटिंग ठेवली. त्या मीटिंगला बऱ्याच लोकांना बोलवलं, 20-30 लोक काहीतरी आले. आणि मग त्यांना सांगितलं की इथं मी प्रार्थना चालू करणार आहे, तुम्ही या. मग
रविवारपासून तिथं प्रार्थना चालू केली. मग पहिल्या दिवशी पहिल्या रविवारी 3 लोक आले. मग त्यांना घेऊन वचन सांगायला सुरुवात केली. दुसऱ्या रविवारी 1 पण नाही आला. तिसऱ्या रविवारी 1 पण नाही आला. 4 रविवार कोणी आले नाही. निराश झालो आणि म्हटलं आता बंद करावी सेवा, कारण आता लोक येत नाहीत आणि मग कसं काय होणार आहे. पण तरी असं देवाच्या आत्म्याने सांगितलं आणि म्हटलं तसंच रेटून प्रार्थना. मग 1 कुटुंब, 2 कुटुंब, 3 कुटुंब, 4 कुटुंब आणि बघता बघता भरपूर कुटुंब उभा. थोडक्याविषयी विश्वासू राहा. बहुतांवर प्रभू तुमची नेमणूक करेल. देवाला तुमचा हात कधी सोडायचा नाही. देवाला कधी तुम्हाला एकटं टाकायचं नाही. देव थोडक्या सेवेतनं मोठ्या सेवेकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. पेत्र राहिलेल्या 10 सेवकांबरोबर त्याने सेवा केली आणि प्रभूनं इतकं मोठं पाचारण त्याला दिलं की त्याची मिनिस्ट्री इतकी फलद्रूप झाली की पेत्राच्या एका उपदेशामध्ये 3000 लोक प्रभूकडे वळाले. 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. ते दिवस लांब नाही तुमच्या सेवेला. देव एक वेगळ्या उंचीवरती, वेगळ्या स्तरावरती घेऊन जाणार आहे. परंतु तोपर्यंत तुमचं मन, चित्त तुम्हाला स्वस्थ ठेवावं लागणार आहे. आर्थिक स्थितीशी लढत आहात. कौटुंबामध्ये तुमच्या अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. परंतु या स्थितीमध्ये तुमच्या मनाला स्वस्थ करा, शांत करा. प्रभू तुमची परिस्थिती बदलेल. थोडक्या पगाराची नोकरी आहे, परिवारातलं आणि परिवाराचा सगळा भार तुमच्यावरती आहे आणि तुम्हाला वाटतं चालणार कसं काय प्रभू पुढे नेणार आहे. विश्वासानं प्रभूचं काम करा, सेवा करा. जे पाचारण प्रभूनं तुम्हाला दिलं त्या पाचारणाप्रमाणे पुढे जा. सत्याला सोडू नका, प्रामाणिकपणाला सोडू नका. ज्या उंचीवरती प्रभूला तुम्हाला न्यायचंय आणि त्याच्या संबंधानं म्हटलं की थोडक्याविषयी विश्वास राहा. पुन्हा 14 मला वाटतं दुसरं वचन परत वाचा. दुसरं वचन. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे. दूध तुटलेले बाळक आपल्या आई बरोबर असते. दूध तुटलेलं बालक आपल्या आई बरोबर असतं. माझा जीव दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठाई आहे. हे इस्रायला आतापासून तू सर्व काळ परमेश्वराची आशा धर. पहा, आतापासून सर्व काळ आशा तुम्हाला कुठपर्यंत धरायची. तुम्ही आज देवाचं वचन ऐकलं. आतापासून साधारण गोष्टींवरती अवलंबून, साधारण गोष्टीमध्ये तुम्ही देवाला विश्वासूपणे काम करा. प्रभूनं दिलेली जबाबदारी पार पाडा. प्रभूनं तुम्हाला जे काही सेवा दिलेली त्या सेवेमध्ये साधारण व्यक्ती म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात करा. का निराश होता, का खिन्न होता. म्हणजे आजच्या दिवशी आशा, उद्या पण तुम्हाला आशा आणि सर्व काळ तुम्हाला आशा ठेवावी लागणार आहे. सगळ्या गोष्टी जर प्रभूनं तुम्हाला दिल्या तर तुम्ही देवाचा काय भरोसा धरणार आहे. काय देवावरती अवलंबून तुम्ही राहणार आहे. म्हणून तर आम्ही पाहतो इस्रायल लोकांना देवानं मिस्रातनं बाहेर काढलं. त्यास त्यानं सांगितलं सकाळी उठल्यावरती रोजच्या दिवसापुरता मानना जमा करा. तुमच्या कुटुंबातल्या लोकांना किती लागतं तेवढाच मानना जमा करा. जास्तीचा करू नका. 2 दिवसाचा करायचा नाही. जर देवाने तशी परमिशन दिली असती ना तर काही लोकांनी महिनाभरचा जमा करून दिला असता आणि त्यांनी देवाकडे पाहिलं नसतं, आपल्या टोपलीकडे बघितलं असतं. परंतु देवाला माहिती यांना रोज माझी गरज लागली पाहिजे. तसं देव तुम्हाला रोज गरजेसाठी तुमच्याकडं आणि हाक मारत असतो की जेणेकरून तुमचं चित्त देवाकडे लागलं पाहिजे, तुमचं लक्ष देवाकडे लागलं पाहिजे. म्हणून आज जर तुमच्याकडे कमतरता आहे ना, याचा अर्थ देवाचं लक्ष तुमच्याकडं नाही म्हणून कमतरता नाही, तर तुमचं लक्ष देवाकडे लागावं याच्यासाठी तुमच्याकडे कमतरता आहे. म्हणून दावीद म्हणतो मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळं मी तुझा मार्ग जाणायला शिकलो. पीडा आल्यावरच कळतो. दुष्काळ पडल्यावरती एलियाला कळालं कावळ्यांच्या द्वारे पण देव भाकर पाठवू शकतो. दुष्काळ पडल्यावरती कळलं. दुष्काळच पडला नसता तर करेंत या ठिकाणचं ओळाचं पाणी एलियाकडे कसं येतं ते कळलं नसतं आणि कावळ्यांच्या द्वारे भाकर आणि मांसाचा तुकडा कसा मिळतो ते कळलं नसतं. आता कावळ्याला बंद केल्यावर देवाने सांगितलं विधवेच्या घरामध्ये सारखं त्या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये तुझी तरतूद करून ठेवली आहे. हे पण एलियाला कळायला पाहिजे होतं. विधवा आहे, शेवटची भाकर आहे, 2च काटक्या तिच्याकडे, पण देव कशा पद्धतीनं प्रोव्हिजन तिच्याकडनं करणार आहे. जिथं देव तुम्हाला पाठवतो, ज्या ठिकाणामध्ये देव तुम्हाला पाठवतो त्या ठिकाणामध्ये देवानं तुमची उत्तम तरतूद करून ठेवली. म्हणून ते ठिकाण पण सोडू नका. देव तिथं तुम्हाला बरोबर पाठवणारे भाकर आणि त्या परिवार, ज्या परिवारामध्ये देवानं तुम्हाला पाठवलं ते परिवार तुमच्याद्वारे देव आशीर्वादित करणार आहे. देवाला वाटतं की तुम्ही जावं, त्या परिवाराला आशीर्वादित करावं. तसं एलिया त्या सारखं त्या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये गेला आणि एलियानं त्या स्त्रीला आशीर्वादित केलं. माझा विश्वास, मी पुण्यामध्ये आल्यावर माझा विश्वास होता. सोलापुरात लोकांना मी आशीर्वादित करून आलो, त्यांची स्थिती पालटली. लोकांची सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती, शिक्षणाची स्थिती, सगळ्या स्थितीमध्ये घरांची स्थिती सगळी काही बदललेली आहे. माहित नाही, पुण्यामध्ये मी येण्यामध्ये कित्येक लोक कर्जामध्ये आहेत. आता आल्यावर कळलं कित्येक लोक कर्जामध्ये आहेत, त्यांच्याकडे जॉब नाहीत, कुटुंब तुटलेले आहेत, लेकरं नाहीत.
पुष्कळ प्रश्न त्यांच्याकडे. आता त्यांना आशीर्वादित केलं, देवा वाटलं इकडे आशीर्वादित करावं. कावळ्यांकडनं घेतलं, विधवेच्या घराकडे आला आणि विधवेला इकडं तो त्याच्याकडचा विश्वास, त्याच्याकडचा अनुभव, देवानं कावळे पाठवून माझी मदत केली. आता इकडं एलिया मजबूत होता, त्याला माहिती होतं विधवेच्या घरामध्ये मी जाईल, तिच्याकडं ती म्हटली ना शेवटची भाकर मी खाणार आणि माझा मुलगा खाणार. त्याला लगेच लक्षात आलं माझा देव जर मला बोलला तिथं जा, याचा अर्थ आता देव विधवेला आशीर्वादित करणार. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो जाता जाता. थोडक्याविषयी विश्वासुरा बहुतांवर देव तुमची नेमणूक करेल. परमेश्वर पक्षपाती नाही, देव अनुग्रह करणारा देव आहे आणि देवाच्या अनुग्रहामध्ये प्रतिदिवशी वाढा. माघारी जाऊ नका, निराश होऊ नका, खिन्न कष्टी होऊ नका. ज्याच्यामध्ये प्रभूनं तुम्हाला ठेवलं त्या स्थितीमध्ये राहा आणि त्या स्थितीमध्ये आपला विश्वास, आपली सेवा, आपलं समर्पण, आपला इमानदारपणा या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जा. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय नाही. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, नम्रतेने तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. आमच्या जीवनातलं सर्वोत्तम आम्ही तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. खरोखर आम्हाला तुझी सेवा करण्यासाठी तू निवडलं, हे जगातलं सगळ्यात अद्भुत अलौकिक अशा प्रकारचा अनुभव आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवत आहे. आज कदाचित त्यांची परिस्थिती साधारण असेल, त्यांची सेवा साधारण असेल. या साधारण परिस्थितीमध्ये विश्वास ठेवून चालणं फार कठीण जात आहे. परंतु आमचा विश्वास अढळ आहे की जर आज थोडका आहे तर त्याला बहुगुणित करणारा देव आहे. तुझा प्रारंभ, सुरुवात जरी अल्प असली तर शेवट समृद्धीचा होईल. या वचनानं तो आम्हाला आनंदित केलेला आहे. लोक तुझ्या समोर आज आशेनं बसलेले आहेत. त्यांच्यासमोर आजारपण आहे, व्याधी विकार आहे, आर्थिक प्रश्न आहेत, कर्जबाजारीपणा आहे, लेकरांचे प्रश्न आहेत, कुटुंबातले कल आहेत, वादविवाद, भांडण आहेत, घटस्फोट, या सगळ्या प्रश्नांना तुझ्या स्वाधीन करते. शेतामध्ये असणारं त्यांच्या अडचणी, जागेचे असणारे प्रॉब्लेम, कोर्ट केस, सगळ्या गोष्टी तुझ्या स्वाधीन करतो. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांना तू दे. आणि प्रभूजी, सेवकांसाठी विशेष रद्दबदली करतो देवा. त्यांच्या मार्गामध्ये तुझा अनुग्रह पाठव आणि सेवा विश्वासूपणे करण्यासाठी त्यांना सहाय्य पुरव. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.